मला वाटतं कालपासून महाराष्ट्रामध्ये जो मराठी भाषिकांवरती दरवेळा अन्याय केला जातो. तुम्ही बघितलं असेल, काल भैय्यूजी जोशी घाटकोपरला त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी असं भाष्य केलं की मराठी काय सक्तीचे नाही आहे, इथे गुजराती भाषा पण चालेल. हा अधिकार त्यांना दिला कोणी, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं नुकताच कित्येक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी मराठी भाषेला जो राज्यभाषेचा दर्जा द्यावा म्हणून, परंतु किती वर्षांनी ते मंजूर झालं. आणि असं असताना या महाराष्ट्रामधले उद्योगधंदे त्या ठिकाणी गुजरातला जात आहेत आणि आज इथला जो आमचे मराठी तरुण आहेत आज बेरोजगार आहेत. कित्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल या संबंध उद्योगधंदे इकडून तिकडे शिफ्ट झालेले आहेत. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा कित्येक वेळा प्रयत्न झाला. 107 हुतात्मे त्या ठिकाणी त्या हुतात्म्याने बलिदान दिलं. आणि असं असताना आज या संबंध हे वक्तव्य करून ह्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न यांनी जो केलेला आहे तो निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. कोण नवरत्न? आम्ही नाही ओळखत त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.